येस मॅम. मॅम आमची युनिट टेस्ट 18 ऑगस्टला आहे. 18 ऑगस्टला. ओके. 18 ऑगस्ट टाइम टेबल शेअर करशील माझ्यासोबत. 18 ऑगस्टला किती दिवस राहतात आपल्याकडे? आहे 2 वीक्स. आरामात आपलं लेसन कम्प्लीट होतं. लेसन सोपं आहे आणि आरामात तुम्ही अभ्यास करू शकता त्याचा. येस मॅम. दोन्ही लेसन सोपे आहेत. आता लास्ट इयरला 8 मध्ये तुम्ही 3 आपण 5 किंगडम्स बघितले होते, राईट? पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती 5 किंगडम सिस्टीम आपण बघितली होती. त्याच्यामधल्या 3 ज्या होत्या, मोनेरा, प्रोटेस्टा अँड फंगाय म्हणजे कवके, हे याचा अभ्यास तुम्ही 8वीला केलात. आणि 9वीला आता आपल्याला वनस्पतींचा अभ्यास आहे. वनस्पतींचं वर्गीकरण आपण बघणार आहोत आणि प्राण्यांचं वर्गीकरण पुढच्या वर्षी शिकाल. माहिती स्क्रीन दिसते तुम्हाला? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. आता दिसते? आता दिसते मॅम. येस मॅम. हो मॅम. हो दिसते स्क्रीन. ठीक आहे. आपण आता स्टार्ट करूया वनस्पतींचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. डाऊट असतील तर ज्यावेळेस मी बोलायची थांबेन त्यावेळेला विचारा, अदरवाईज तुम्ही एकदाच नोट डाऊन करून आपल्या लेक्चरच्या शेवटी सुद्धा विचारू शकता. ओके? किंवा हँड रेस करून ठेवा. आतापासूनच नका करून ठेवू. ज्या वेळेला तुमचे क्वेश्चन्स असतील त्यावेळेला हँड रेस करा, म्हणजे तुम्हाला विचारता येईल. वनस्पतींचे वर्गीकरण आपण बघणार आहोत. वनस्पती किंवा प्लांट्स कुठे कुठे दिसतात आपल्याला? निसर्गात. इंग्लिश मधून पण सांगा थोडं. निसर्गात टीचर. रोजच्या पाण्यात. निसर्गात म्हणजे कुठे? निसर्ग कुठे असतो? मनीषा, काय क्वेश्चन आहे तुला? म्हणजे मॅम आपल्या अवतीभोवती ना. प्लीज थोडं. हा, माझा प्रश्न आधी प्रश्नाचं उत्तर द्या की प्लांट्स वनस्पती कुठे दिसतात? कॉमन क्वेश्चन आहे. मॅम आपल्या अवतीभोवती. या अवतीभोवती. तिथे शेतांमध्ये. शेतामध्ये. आणि ह्या ज्या वनस्पती बागेमध्ये. या ज्या प्लांट्स तुम्ही बघता टीचर रोजच्या गोष्टी पाण्यात. ऐका, हे जे प्लांट्स तुम्ही बघता ते सगळे एकाच प्रकारचे असतात का? नाही. वेगवेगळे असतात? हो टीचर. येस कसे मॅम. असतात? तुम्ही कसं ओळखता की ते वेगवेगळे आहेत म्हणून? मॅम त्यांचे आकार, त्यांचा गंध याच्यावरून. ते आकार, गंध. अजून दुसरं कोणी काही नवीन वेगळं? काही झाडांना फुले येतात तर काही झाडांना येत नाही. काहींना फळं पण येतात. टीचर यांच्यामध्ये स्वयंपोषी व परपोषी. करा. जागृती बोल. हॅलो टीचर, माझा आवाज येतोय? हा बोल जागृती. टीचर, आपले जे वनस्पती आहेत ना, तर टीचर वनस्पतींमध्ये स्वयंपोषी व परपोषी हे 2 प्रकार पण येतात. म्हणजे टीचर स्वयंपोषी म्हणजे जे प्रकाश संश्लेषण करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात आणि जे प्रकाश संश्लेषण करू शकत नाही त्यांना परपोषी म्हणतात. अशा परपोषी वनस्पती असतात? येस टीचर. येस मॅम. अमरवेल ही परपोषी वनस्पती आहे. वेल.
मॅम अमरवेल ही परपोषी Okay. वनस्पती आहे ना? बरोबर. येस मॅम. ड्रॉसलेरा बर्मानी. लावण्य. येस मॅम. म्हणजे तुम्हाला बेसिक प्लांट्सचे बेसिक प्रकार आणि कशा प्रकारे आपण त्यांना वर्गीकृत करू शकतो हे माहिती आहे. पण ही झाली आपली बेसिक माहिती. याच्या आता सायंटिफिकली त्यांना कसं आपण क्लासिफाय करतो हे आपण या लेसन मध्ये बघणार आहोत. येस मॅम. हे आपण लास्ट इयर सुद्धा सेम बघितलं होतं. सजीवांचे प्रकार असतात प्रोकॅरियोटिक्स आणि युकॅरियोटिकनी आपण त्यांचे वेगवेगळ्या सृष्टी बनवल्या होत्या, वेगवेगळे किंगडम्स बनवले होते. प्रोकॅरियोटिक म्हणजे आदी केंद्रकीय मोनेरा आणि युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकीय प्रकारात पण युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर एकपेशीय आणि बहुपेशीय असे वेगवेगळे गट केले. मग एकपेशीय मध्ये प्रोटिस्टा आणि बहुपेशीय मध्ये वनस्पती आणि फंगाय म्हणजे कवक आणि प्राणी असे 3 गट झाले. सो याच्यावरती डिपेंड आहे आपली पूर्ण सजीव सृष्टी. तर आपल्या आजूबाजूला खूप जास्त प्रमाणात जैवविविधता उपलब्ध आहे. आपण लहानपणापासून अगदी आपल्या आजूबाजूला जिथे जिथे आपण जातो तिथे तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघायला मिळतात. पण सगळीकडे सगळ्या प्रकारची झाडं बघायला मिळत नाही. आपण जसं जसं ठिकाणं बदलत जाऊ तसं तसं आपल्याला वेगवेगळी झाडं पाहायला मिळतात. अगदी लहान शेवाळांपासून ते उंच झाडांपर्यंत, उंच देवदारांच्या किंवा सागाच्या अशा मोठ्या मोठ्या झाडांपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघायला मिळतात. काही झाडं अगदी छोटी असतात इतुशी आणि काही झाडं म्हणजे वनस्पती आणि काही खूप उंच उंच झाडं असतात. काही झाडं हजारो वर्ष जगतात तर काही झाडं त्यांचं लिमिटेड आयुष्य असतं. आणि त्यांचं वर्गीकरण आपल्याला करणं का महत्वाचं आहे तर आपण बघितलं होतं गेल्या वर्षी की पृथ्वीवरती 87 दशलक्ष प्रजाती आहेत. मग एवढ्या प्रजातींचा अभ्यास करायचा त्यात पर्टिक्युलर आपल्याला वनस्पतींचा प्लांट्सचा स्टडी करायचा आहे, त्यांचा अभ्यास करायचा आहे. तर मग त्यांचं प्रॉपरली क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण होणं गरजेचं आहे. आणि ते करण्यासाठी त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे नामकरण करण्यासाठी आपल्याला त्यांचं वर्गीकरण महत्वाचं ठरतं. मग त्या सृष्टीपासून म्हणजे किंगडम पासून सुरू होऊन ते प्रजातींपर्यंत म्हणजे स्पिसीज पर्यंत आपण त्यांचं वर्गीकरण करतो. वर्गीकरण आपण जे प्लांट्स बघतो ते कसे असतात, युकॅरियोटिक ज्यांना सेल वॉल असतो. प्राणी वनस्पतींच्या पेशीला सेल वॉल असतो का? येस मॅम. येस मॅम. बरोबर. आणि प्राणी पेशीला नसतो, सेल मेम्ब्रेन असते. बरोबर, त्याला सेल मेम्ब्रेन असते, त्याला सेल वॉल नसतं. तर ज्या वनस्पती आहेत त्या काय करतात, प्रकाश संश्लेषण करतात आणि त्यांचं स्वयंपोषण करतात. म्हणजे स्वतःचं अन्न ते स्वतः बनवतात, स्वयंपोषी आहेत. कशाच्या सहाय्याने ते प्रकाश संश्लेषण करतात, फोटोसिंथेसिस साठी त्यांना महत्वाचं काय असतं, सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश मॅम ते वगैरे बाह्य घटक झालं. त्यांच्यामध्ये असं काय असतं, त्यांच्या पेशीमध्ये असं काय असतं, त्यांच्यावरून हरितद्रव्य काय म्हणाल त्याला, हरितद्रव्य व हरितलवके. इंग्लिश मध्ये काय म्हणाल त्याला, क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट. त्यांच्यामध्ये हरितद्रव्य किंवा क्लोरोप्लास्ट असतं, त्याच्या सहाय्याने ते प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस करतात. आणि प्लांट्स
हे जे आहेत ते प्रोड्युसर्स आहेत, उत्पादक आहेत. इतर सर्व सजीवांसाठी ते अन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. म्हणजे सगळ्या इतर जे सजीव आहेत त्यांना जर जगायचं असेल तर त्यांचं मुख्य अन्न काय आहे, मेन फूड काय आहे, त्यांचं प्रायमरी फूड काय आहे, तर वनस्पती किंवा प्लांट्स. आता जेव्हा त्यांचं वर्गीकरण होत असतं तेव्हा त्यांना वर्गीकरण करण्यासाठी आधी वनस्पतींचे अवयव बघितले जातात. तर प्लांट्सला कुठे अवयव असतात, त्यांना हातपाय असतात का? नाही टीचर, बट त्या आहे की त्यांना येतं की नाही त्यांचे अवयव किंवा त्यांचे ऑर्गन्स म्हणजे काय? नाही. व्हेरी गुड. लिप्स आणि स्टेम आणि रूट्स. खोड, पानं, त्यांची मुळं हेच त्यांचं अवयव असतं. मग आधी त्यांना कुठल्या प्रकारचे अवयव आहेत, त्यांना मुळं आहेत का प्रॉपर, त्यांना पानं येतात का, त्यांचं खोड आहे का, या सर्व प्रकार हे सर्व बघितले जातात. त्यानंतर त्यांना पाणी आणि अन्न, त्यांना जे मातीमधून जे द्रव्य ते ऑर्गॅनिक कंपोनंट्स किंवा जे त्यांना लागणारे घटक ते शोषून घेतात, पाणी शोषून घेतात. तर मग ते वहन करण्यासाठी, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी डिफरंट टिश्यूज आहेत का, त्यांच्या वेगळ्या ऊती आहेत का, हे बघितलं जातं. की त्याच्यामध्ये पाणी आणण्यासाठी वेगळ्या ऊती आहेत का, त्यांच्यामध्ये अन्न आणण्यासाठी वेगळ्या ऊती आहेत का, हे बघितलं जातं. मग त्यानंतर त्यांच्या बिया आहेत. मग त्या बिया म्हणजे त्यांना वनस्पतींना बिया येतात का, सगळ्या वनस्पतींना बिया येतात? नाही मॅम. नो मॅम. काही वनस्पतींची छोटी रोपं आपण लावतो, त्यांच्या बिया नसतात, बरोबर. तर ते सुद्धा बघितलं जातं की त्या वनस्पतींमध्ये बिया असतात का, बिया धारण करण्याची त्यांची क्षमता आहे का, हे विचार केला जातो. त्यानंतर मग आता बी आहे, समजा एखाद्या झाडाची बी आहे, मग त्या बी वरती बी आहे, मग ती मोकळीच म्हणजे फळाच्या बाहेर आहे की त्याच्यावरती फळ आहे. काही बिया ह्या फळांच्या बाहेर असतात. त्याचं एक्झाम्पल काय द्याल? टीचर स्ट्रॉबेरी. अंजीर. हा, ओके. अजून? अंजीर. काय प्रश्न विचारला? अंजीरच्या बिया बाहेर असतात? नो मध्ये असतात मध्ये. अजून एक, काजू. बरोबर, काजू हा कसा असतो, त्याच्या फळाच्या बाहेर असतो. काजू हा त्या फळाच्या बाहेर असतो. मग असं बघितलं जातं की ते जे आपण जे फळ आहे त्या फळाला, त्यांच्या फळांच्या बियावर, त्या बियांवरती फळ आहे की ते नुसतीच बी आहे, हे सुद्धा बघितलं जातं. त्यानंतर आता बी झाली. बी आपण कुठून आलो, बी आहे. त्या बी मध्ये एकच अख्खी बी आहे की त्या बीचे दोन भाग होऊ शकतात, ह्या सुद्धा बघितलं जातं. आता एक बी आणि एक म्हणजे एकच अख्खी बी आणि त्याचे दोन भाग होणाऱ्या बिया, ह्यांचं एक्झाम्पल तुम्ही बघितलंय? टीचर आंबा. हो मॅम. आंब्याचे एक दोन असतात, दोन भाग होतात त्याचे. गहू. नाही टीचर, एकच. टीचर गहू काजू. अख्खा असतो, तांदूळ अख्खा असतो. आणि दोन भाग होणाऱ्या बिया कोणत्या? शेंगदाणे. शेंगदाणे. टीचर काजू. काजू पण बरोबर आहे. फुटाणे, काजू. हा, फुटाणे. हरभरा. चण्याची डाळ. हरभरा. होय, हा तेच फुटाणे. गाडी. चिंचाचं
हा, चिंचेची बी एकच अख्खी असते की त्याचे दोन भाग होतात रे? दोन भाग होतात चिचोरीचे. दोन दोन भाग भाग होतात. दोन भाग होतात मॅम. हुशार आहात. चिंच काही खाल्लेच वाटतं सगळ्यांनी खूप हो ना? टीचर. मॅम बदामचे पण होतात. बदामचे पण दोन भाग हा मॅम, होते. खूप बियाचे होतात. आणि बोर माहितीये बोर तुम्हाला? हो त्याचे नाही टीचर. राहत ना टीचर. येस मॅडम, सांबर. बोराची बी असते ती एकच असते की दोन भाग असतात त्याचे? एक टीचर एक. एकच असतं. म्हणजे तुम्ही कधी बोराची टीचर बी ती नाही जी फोडून आठवडी बघितली? असते ना तर ती एकच असते, पण टीचर तिला जर आपण म्हणजे तोडलं ना तर टीचर त्याचे दोन भाग झाल्यावरती ना समांतर भाग झाले ना तर आपल्याला त्याच्यामध्ये दोन भाग दिसतात. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही बोराची ते बी फोडून बघता ना त्याच्यामध्ये दोन भाग असतात. कधीतरी करा बोरं खाल तेव्हा मग तिची बी पण फोडून बघा. त्यामध्ये वेगळे दोन भाग असतात. सो हे पण बघितलं जातं की त्यांच्यामध्ये जे बी आहे त्याचे एक भाग होतात की दोन भाग होतात. बीजपत्र म्हणजे आपण बियांमधले पार्ट्स म्हणूया, मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉन्स. काय म्हणूया, एक बीजपत्रे आणि द्विबीजपत्रे. मग त्यानंतर अजून थोडस अजून आपण जर डायव्हर्स केलं तर त्याच्यामध्ये फुलं येतात का, फळं येतात का, म्हणजे फुलांपासून नंतर फळं बनतात का, की नुसतीच फुलं येतात त्या झाडाला, किंवा त्यांना बिया आहेत का, बिया न येणे, त्याच्यावरून आपण त्याचं बीजपत्री आणि अबीजपत्री असं दोन क्लासिफिकेशन करतो. एक ज्याला बिया येतात आणि दुसरं ज्याला बी येत नाहीत, असे दोन पार्ट्स करतो. एकच मिनिट, ब्लॉक झाली माझी पुढे. क्रिप्टोगॅम्स आणि फॅनेरोगॅम्स असे त्याचे दोन पार्ट्स केले जातात, ज्याच्यावरून आपण त्याचं बीजपत्री आणि अबीजपत्री म्हटलं. त्यानंतर अजून त्यांना पुढे फॅनेरोगॅम्स असतात, म्हणजे ज्यांना बिया येत नाहीत, बिया येतात, त्यांना पुन्हा बी कुठे आहे, फळांच्या आवरणात आहे की फळांच्या आवरणात नाहीये, त्याच्यावरून त्याचे आवृत्त बीजी आणि अनावृत्त बीजी म्हणजेच अँजिओस्पर्म्स अँड जिम्नोस्पर्म्स असे दोन पार्ट्स केले जातात. मग बियांमध्ये असणाऱ्या ज्या संख्या, आता आपण बघितलं जसं तुम्ही मला एक्झाम्पल सांगितले की एकच बी आहे की त्याचे दोन भाग होत आहेत, त्याच्यावरून त्याचे एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री म्हणजेच मोनोकॉटिलिडॉन्स आणि डायकॉट असे त्याचे दोन प्रकार केले जातात. मोनोकॉट्स अँड डायकॉट्स असे दोन प्रकार केले जातात. त्यातला क्रिप्टोग्राम्स म्हणजे अबीजपत्री वनस्पती हे आपण आता बघणार आहोत. अबीजपत्री म्हणजे काय? क्रिप्टोगॅम्स. मोस्टली जे क्रिप्टोगॅम्स आहेत अबीजपत्री, ज्यांना बिया येत नाहीत, हे अशा वनस्पती आहेत ज्या आपल्याला पाण्याच्या ठिकाणी जास्त प्रकारे बघायला मिळतात. तुम्ही जेव्हा असं नदीवरती वगैरे तलावावरती फिरायला गेलाय कधी? येस मॅडम. तिथे आजूबाजूला असे हिरव्या रंगाचा चिकचिकीत पदार्थ दिसतो, शवळ त्याला शवळ. आपण शेवाळ म्हणतो. काय म्हणतो? शेवाळ. हा, ते जे फायबर्स आहेत त्याचे असे तंतुमय असतात, त्याचे असे आपल्याला
फायबर्स बघायला मिळतात बरोबर. ते असतात क्रिप्टोग्राम्स. त्यांना बीज येत नाही, बी येत नाही. त्याच्यामध्ये त्याचे आपण 3 प्रकार बघतो. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा असे 3 प्रकार बघतो. आता ह्याच्या बीजपत्री, अबीजपत्री म्हणजे पुष्प वनस्पती आहे ज्यांना बिया येत नाही, ज्यांना फुलं येत नाहीत. मग अशा वनस्पतींचं जे पुनरुत्पादन आहे त्याचं रिप्रोडक्शन कशा प्रकारे होत असेल, काहीतरी वेगळी सिस्टीम त्यांच्यामध्ये असेल बरोबर. हे जे बीजपत्रीमध्ये येणारे जे सर्व वनस्पतींचे गट आहेत म्हणजे टेरिडोफायटा, ब्रायोफायटा आणि थॅलोफायटा, त्या तिघांमध्येही वेगवेगळं त्यांना खरी मुळे किंवा देठ, पाने असं काही नसतं. त्यांना मुळं, देठ, पान असं काही नसतं. फक्त त्या सदृश्य असं दिसणारे नुसते हे तंतू आहेत. दिसतात? त्यांना मूळ किंवा पान असं काही दिसतंय आपल्याला? नो टीचर. नाही. काहीच दिसत नाहीये. कारण की त्यांना प्लांट म्हणण्यासारखे काहीच आपल्याला दिसत नाही. पण त्यांच्यामध्ये हरित लवके आहेत आणि ते प्रकाश संश्लेषण करू शकतात म्हणून ते वनस्पती आहेत. स्वयंपोषी आहे. तर क्रिप्टोगॅम्सचे 3 प्रकार, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे 3 प्रकार होतात. आणि परिसंस्थेमध्ये ते महत्वाचे असतात. आपल्या इकोसिस्टीम साठी हे महत्वाचे असतात. तर त्याच्यामध्ये बी तर नसतात. मग बी नाहीये तर त्यांचं पुनरुत्पादन, त्यांचं रिप्रोडक्शन कसं होईल? तर नवीन त्यांनी एक वेगळी पद्धत काय म्हणूया, एक वेगळी पद्धत त्यांनी विकसित केली आहे. ते बीजाणूंद्वारे म्हणजे स्पोर्स माध्यमातून पुनरुत्पादन करतात. स्पोर्स त्यांच्यामध्ये फॉर्म होतात आणि ते स्पोर्स किंवा बीजाणू पूर्ण हवेमध्ये पसरून त्यांना त्यांची वाढ करतात. ओके, ही आपण वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण असं होतं. अबीजपत्री पुष्प मध्ये आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे 3 प्रकार बघणार आहोत. बीजपत्रीमध्ये जे वर्गीकरण आहे ते पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. क्रिप्टोगॅमचे 3 प्रकार. थॅलोफायटामध्ये वेगवेगळ्या शेवाळांचा, थॅलोफायटामध्ये जे सगळे प्लांट्स येतात, सगळ्या ज्या वनस्पती येतात त्यांना कुठल्याही प्रकारचे अवयव नसतात. ना त्यांना पानं असतात, ना त्यांना फळं असतात, ना मुळं असतात, ना स्टेम असतं, खोड असं काहीच नसतं. आणि ते आपल्याला आपल्या अवतीभोवती बरोबर अलगी सुद्धा आपल्या अवतीभोवती हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात. पाण्याच्या ठिकाणी जास्त करून पेक्षा सगळे त्या प्राण्याच्या ठिकाणीच आढळतात. आणि अगदी असं छोट्याच असं नाही, बऱ्याच साऱ्या मोठ्या सुद्धा आपल्याला दिसतील अशा सुद्धा असतात. उल्वा आणि चारा त्यांचे फोटोज तुमच्या बुक मध्ये दिलेले आहेत. समजतंय थॅलोफायटा काय आहे? यस टीचर. आणि त्यांच्या त्यांना आपण शैवाल किंवा अलगी असं म्हणतो. काही शैवाल आपण गेल्या वर्षी सुद्धा हे बघितलं होतं. काही शैवाल हे अतिशय सूक्ष्म पण असतात तर काही मोठ्या असतात. एकपेशीय पण असतात आणि बहुपेशीय पण असतात. स्पायरोगायरा, युलोथ्रिस, उल्वा हे आपण गेल्या वर्षी मध्ये इकोसिस्टीम मध्ये सुद्धा आपण हे बघितलं होतं. आणि तसे मऊ आणि तंतुमय असतात, म्हणजे फायबर्स असतात त्यांचे.
आणि ह्या गटामध्ये हरितद्रव्य नसणारे पण असतात काही घटक, किण्व व बुरशी. जे स्वतंत्रपणे त्यांचा परपोषी असतात, कवके, फंगाय, हे सुद्धा थॅलोफायटा या गटामध्ये, या विभागामध्ये येतात. विभाग किंवा डिव्हिजन 1, डिव्हिजन 1, डिव्हिजन 2, डिव्हिजन 3 हे सुद्धा महत्वाचं आहे. विभाग 1, विभाग या गटामध्ये अल्गी आणि फंगाय ह्या 2 गटांचा समावेश होतो. त्यानंतर सेकंड आहे ब्रायोफायटा. ब्रायोफायटा मधल्या ज्या वनस्पती आहेत त्या आपल्याला बऱ्याचदा आपल्या घराच्या भिंतींवरती किंवा दगडांवरती असं छोटे छोटेसे जे प्लांट सारखे, प्लांट नाही म्हणत किंवा पण त्याला वनस्पती नाही म्हणू शकत, गवत पण नाही म्हणू शकत, पण असं भिंतींवरती नाही, शेवा नाही नसतं ते, भिंतींवरती बघा ना असं छोटे छोटेसे आपल्याला बघायला मिळतात. ओके लावण्या, हा बोल बेटा. मॅम मला मॉस म्हणजे माहितीये, ते एकदम ग्रास सारखे असतात, पण ग्रास पेक्षा एकदम छोटे असतात. जेव्हा पाऊस येतो ना त्यामध्ये ते लय वाटतं, आणि जर आपल्याला मातीचं घर बनवायचं तर तेव्हा आपण ते छोटे छोटे गवत घेऊन तिथं मातीच्या घराला लावतो. तुम्ही बघितलेच असेल आणि यूज पण केले असेल. एकदा असे म्हणजे घराची जी भिंत असते ते. लावण्य तुझं माईक म्यूट आहे बेटा. मी बोलत होते, ऐकून आलं? नाही, तुझा माईक म्यूट झालेला, म्यूट होतेस तू मध्ये मध्ये. ऐकू येतंय का आता? हा येतंय. मॅम मॉस म्हणजे ते गवतासारखे असतात, पण गवतापेक्षा अतिशय लहान असतात, आणि आपण जर त्यांना बघितलं ना तर ते कुठं आढळतात, जे आपले भिंत असते तर विटाची भिंतावर ते खूप येतात, आणि असेच पाण्याच्या जागी ते येतात. तर जेव्हा आपण पाऊस पडतो तर त्या पावसाळ्या या ऋतूमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात ते दिसून येतात, आणि आपण त्याला यूज पण करू शकतो. म्हणजे जर आपल्याला मातीचे घर बनवायचे असेल लहान, आपण असंच क्राफ्ट काही ना काही बनवत असतो, तर तेव्हा मातीच्या घराच्या बाजूला पण आपण ते शो म्हणून लावतो. हे आहेत मॉस, गवतासारखे दिसणारे पण गवत नाहीये, यांना हे गवत नाहीये, गवतासारखं दिसतं ते पण वेगळं आहे. हे आहेत मॉस. दिसतात ह्या फोटोमध्ये तुम्हाला थोडंफार दिसत असेल. त्यांना पानं नाहीयेत पण पानांसारखा छोटा छोटा आकार आहे. हो लावण्य तुझा आवाज येत होता नंतर. आणि त्यांना मुळं नसतात, त्या मुळांच्या जागी अगदी छोटेसे असे मुलाब असतात. मुळं नसतात ना, त्यांना लीव्ज असतात ना रूट्स असतात, त्याच्या जागी त्याच मुळांसारखे किंवा पानांसारखा दिसणारा आकार असतो. रूट्स असतात त्यांना रायझॉइड्स म्हणतात, आणि मुलाब म्हणतात मराठीमध्ये. त्याच्या आधाराने ते त्या भिंतीवरती किंवा जे काही सरफेस आहे त्या सरफेस वरती वाढू शकतात. बघितलंय तुम्ही असं सगळीकडे? हा टीचर हे आमच्या घराच्या बाजूलाच म्हणजे एकदम घराला खेटूनच भिंतीला, बट मला त्याचं सायंटिफिक नेम नव्हतं माहीत. जेव्हा आपण त्याला असं म्हणजे त्याच्या ऑपोजिट डिरेक्शनला आपण त्याला त्याच्यावर हात फिरवतो तर ते आपल्या म्हणजे हाताला नॉर्मल असं रफ वे लागतं, जसं की आपण रफ फॅब्रिकवर फिरवतो तसं. आणि जर आपण एकदम स्मूथली त्याच्यावर हातात हात फिरवला ना तर ते एकदम कापूस सारखं एकदम असं मऊ लागतं. हो बरोबर. मॉस सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं असतं, ते काही एकाच प्रकारचं नसतं. हे वालं जे दिसते इथे असे वाले मॉस मी खूप बघितले भिंतीवरती. आम्ही त्यांच्यासोबत लहान असताना खेळायचो सुद्धा, आणि त्यावेळेस मलाही माहित नव्हतं की ह्यांना मॉस म्हणतात. ज्यावेळेस हे
आपल्याला शिकायला मिळतं तेव्हा समजतं की अरे हे तर आपल्याला सर्व माहिती आहे आणि त्याचं नावच आपल्याला माहित नव्हतं. अजून एक त्याचं एक्झाम्पल बघूया म्हणजे आपल्याला लक्षात राहील. रिक्सिया होतं ना, तर रिक्सिया काय आहे बघूया. हे असं प्रकारचे मॉस असतं. हे वाला मी खूप बघितले. तुम्ही बघितले असं? हे पाण्याच्या ठिकाणी जिथे जरा पाण्याचं प्रमाण जास्त असतं अशा ठिकाणी रिक्सिया मॉस बघायला मिळतो आपल्याला. रिक्सिया बघायला मिळते. ही सुद्धा ब्रायोफाइटा या गटामध्ये येणारी वनस्पती आहे. बघितलंय तुम्ही? येस मॅम, जिथे नेहमी पाणी जास्त असतं त्या ठिकाणी. येस मॅम. ओके. तुम्हाला माझा आवाज क्लिअर येतोय ना? येस मॅम. हो मॅम. येस मॅम. ठीक आहे. आता राहील लक्षात ब्रायोफाइटा गटामध्ये कोणत्या वनस्पती येतात? येस. येस मॅम. येस मॅम. ठीक आहे. आता पुढे जाऊया. लेट मी शेअर द पीपीटी. त्यानंतर थर्ड आहे टेरिडोफाइटा. टेरिडोफाइटा हा गट त्याच्यामध्ये असणारे जे वनस्पती आहेत त्यांना मुळं, देठ, पानं असतात. आतापर्यंत आपण बघितलं थॅलोफाइटा ब्रायोफाइटा मध्ये नव्हते, पण टेरिडोफाइटा मध्ये असतात. मुळं, देठ, पान, स्टेम, रूट्स अँड लीव्स असतात. हा ऍड्रेस कोणी केलाय? भावेश मोरे. भावेश, काय डाऊट आहे? नो मॅम, नो डाऊट. ओके, हँड्स डाऊन. लावण्या? मॅम, विचारायचं होतं की जे आणि रिसिया असतात. आवाज ब्रेक होतोय बाळा तुझा. मॅम, तिने चॅटमध्ये क्वेश्चन टाकलेला आहे. ओके, चॅट मध्ये एक सेकंड. लिव्हरवॉर्ट्स अँड रिक्सिया नाही. लिव्हरवॉर्ट्स वेगळी वनस्पती वेगळा आहे आणि हे वेगळं आहे. ते दिसायला ना थोडेफार सिमिलर असतात कारण त्यांचं पानांचं स्ट्रक्चर सिमिलर वाटतं आपल्याला, पण रिक्सिया मध्ये जे पानांचं स्ट्रक्चर आहे ते थोडं थिन आहे, ते रुंद नाहीये. आणि लिव्हरवॉर्ट्सचं पानांचं स्ट्रक्चर थोडं पसरट असतं. हा ब्रायोफाइटा मध्ये ज्या वनस्पती आपल्याला पण बघितल्या आता त्या ऑलमोस्ट अशा रिबिनीस म्हणजे त्यांची रचना अशी पसरट आहे, रिबिनी सारखी लांब आहे. सेम त्यांना पण खरी मुळं पानं असं काही नसतात आणि त्यांचं रिप्रोडक्शन हे बीजाणू निर्मितीनेच होतं, म्हणजे स्पोर फॉर्मेशननेच त्यांचं रिप्रोडक्शन होतं. नेक्स्ट आपण बघत होतो टेरिडोफाइटा. आता फन त्यातलं जे तुमच्या ओळखीचं झाड आहे ते म्हणजे फन. एक मिनिट, ते पण सर्च करूया म्हणजे तुम्ही ओळखाल लगेच. बागेमध्ये वगैरे तुम्ही हे बघितलं असणार आहे.
किंवा असं फिरताना इथे तिथे. हो. मला तुमचे सगळ्यांचे आवाज अडकून आणि त्यांना फुलं वगैरे काहीच येत माझं. नाही. हा बरोबर, फुलं वगैरे नाही येत. बघितलंय असं? हो मॅम. म्हणजे हे पण तुमच्या ओळखीचं झाड आहे? काय म्हणतात? मॅम ते आपण डेकोरेशन साठी वापरतो. काय म्हणतात तुमच्या इथे? याचं काही नाव आहे का वेगळं? मॅम हे झाड सगळे ओळखीचे असतात आणि मराठीमध्ये पण वेगळा मिनिंग असतो. पण जेव्हा याचं सायंटिफिक किंवा इंग्लिश मधून नाव बघितलं का कळतच नाही की काय असेल म्हणून. हे आपल्या आजूबाजूला सतत अवेलेबल असणारे ही झाडं आहेत आणि त्यांना मुळं, खोड, पानं आपण बघितली, त्यांना रूट्स असतात, त्यांना स्टेम आहे, लीव्ज आहेत, प्लस त्यांना पाणी आणि अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात. म्हणजे ते वॉटर ऍब्झॉर्बेशन साठी वेगळ्या टिश्यूज आहेत, त्यानंतर फूड साठी वेगळ्या टिश्यूज आहेत. पण त्यांना फुलं आणि फळं येत नाहीत. काय येत नाहीत त्यांना? फळं आणि फुलं येत नाहीत. एक मिनिट, मी पीपीटी शेअर करते. त्यानंतर त्यांचं जे पुनरुत्पादन होतं, रिप्रोडक्शन होतं, ते बीजाणू पद्धतींद्वारे होतं. आता तुम्ही मगाशी मी तुम्हाला फोटो दाखवला फर्नचा, त्याच्यामध्ये त्याचं असं राऊंड झालेला स्ट्रक्चर बघितलं तुम्ही? त्याच्यामध्ये बीजाणू निर्मिती होते आणि त्या बीजाणूंद्वारे त्यांचं रिप्रोडक्शन होतं. हे 3 गट तुम्हाला कळालेत? हो टीचर. येस मॅम. यांचं रिप्रोडक्शन सेक्शुअली आणि असेक्शुअली, लैंगिक आणि अलैंगिक अशा दोन्ही पद्धतीने होतं. बीजाणू म्हणजे स्पोर फॉर्मेशन द्वारे अलैंगिक प्रजनन किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन हे युग्मक निर्मितीद्वारे होतं. आय होप तुम्हाला हे तिन्ही टाइप्स, डिव्हिजन आणि विभाग कळालेत. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. आणि सेमी इंग्लिश मीडियम वाले त्यांचे जे स्पेलिंग्स आहेत ते पाठांतर करायचे आहेत. ओके मॅम. समजले तुम्हाला तिन्ही? येस हो. डाऊट आहे आतापर्यंत आपण जे बघितले तिथपर्यंत? त्याच्यामध्ये काही डाऊट आहे कुणाला? नो मॅम. त्यांना आता क्रिप्टोगॅम्स म्हणतात. का म्हणतात? कारण त्यांचे जे अवयव आहेत त्या अप्रकट असतात. त्यांच्यामधल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे आहेत, प्रजनन संस्था, या दिसत नाहीत. क्रिप्टो म्हणजे लपलेले आणि गॅम्स म्हणजे ऑर्गन्स. ओके, गॅम्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, क्रिप्टोज म्हणजे हिडन, लपलेले. ते 2 भाग.
क्रिप्टोगॅम्स, लपलेले अवयव, म्हणून ह्यांना क्रिप्टोगॅम्स म्हणतात. कारण की ह्या तीनही विभागातल्या वनस्पतींचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दिसत नाहीत, हिडन असतात ते. हा बोल. हॅलोफायटा आणि ब्रायोफायटा मध्ये फरक काय टीचर? हॅलोफायटामध्ये ज्या वनस्पती असतात त्या नॉन वॅस्क्युलर, म्हणजेच त्यांना कुठल्याही प्रकारचा अवयव आपल्याला बघायला मिळत नाही. ते फायबरस असतात, तंतुमय असतात. आणि ब्रायोफायटामध्ये जे आपण बघितल्या ते मॉस वगैरे, त्यांना पानांसारख्या दिसणाऱ्या रचना आहेत, मुळांसारख्या दिसणाऱ्या रचना आहेत. काय समजलं? हॅलोफायटा या गटामध्ये अल्गी आणि फंगाई याचा समावेश होतो. ब्रायोफायटा पूर्णतः वेगळा गट आहे. अंडरस्टूड? येस मॅम. प्रभाकर पाटील, बोल बेटा, काय डाऊट आहे? मॅडम एक वेळेस रिपीट करशाल का? ओके, काय रिपीट करू? हे आता तुम्ही रिपीट केलं. हा, हॅलोफायटा या गटामध्ये अल्गी म्हणजे शैवाल आणि कवके म्हणजेच अल्गी, शैवाल आणि फंगी, बुरशी याचा समावेश होतो. आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं पान, मूळ, खोड असं काहीच नसतं. फुलं येत नाहीत त्यांना. त्यांचं जे रचना असते ती तंतुमय असते. आणि ब्रायोफायटा या गटामध्ये येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांना पानांसारख्या दिसणाऱ्या रचना असतात, लीफ लाईक स्ट्रक्चर असतात, मुळांसारखे मुलाब असतात, रायझॉइड्स म्हणतात त्यांना इंग्लिशमध्ये. आणि त्यांचं रिप्रोडक्शन हे बीजाणूंद्वारे होतं, स्पोर फॉर्मेशनने होतं. त्याचं एक्झाम्पल मॉसेस, रिक्सिया, लिव्हरवॉर्ट्स. समजलं? मॅडम रिव्हर्ट्स म्हणजे? लिव्हरवॉर्ट्स हे मगाशी मी तुम्हाला जे रिक्सिया दाखवलं त्याच गटामध्ये येणारं पसरट असणारं एक काय म्हणूया वनस्पती आहे, दाखवते तुम्हाला. हे लिव्हरवॉर्ट्स आहेत. आणि रिक्सिया जो आपण बघितला तो याच गटामध्ये येणार, पण त्याची पानं थोडीशी कमी पसरट होती. लिव्हरवॉर्ट्सची पानं ही खूप पसरट असतात. इवन ब्रायोफायटामध्ये येणाऱ्या ज्या सर्व वनस्पती आहेत त्या अशा चपट्यात असतात, त्या वर वाढत नाही, त्या जमिनीला समांतर वाढत जातात. आणि हे जे क्रिप्टोग्राम्स आपण बघतोय हे सगळे जास्त करून पाण्याच्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात बघायला, ओलसर ठिकाणी हे वाढतात. समजलं मुलांनो? येस मॅम. येस मॅडम. येस मॅम. आता शेवटचे 2 मिनिटं राहिलेत, डाऊट्स घेऊया आपण. चला पटापट. मॅम अटेंडन्स लिंक पाहिजे होती. अटेंडन्स लिंक, वेट. मॅम लॅपटॉप मध्ये ओपन होत नाहीये अटेंडन्स लिंक. संगीता मॅमनी पाठवली आहे. मॅम ती लॅपटॉप मध्ये ओपन होत नाहीये. अच्छा, लॅपटॉप मध्ये ओपन होत नाहीये. लॅपटॉप मध्ये ना मॅम एकदा डबल माझं नेट करून संपलं बघा. होतं त्यामुळे मी मध्ये कट झालतो, तर मला लिंक परत टाकता का? हा, मी पुन्हा पाठवली आहे चॅट मध्ये.
ओपन होत नसेल डायरेक्ट तर ते कॉपी करा आणि पुन्हा दुसऱ्या टॅब मध्ये पेस्ट करा आणि मग ओपन होते का बघा. येस आदिती. टीचर क्वेश्चन तर नाहीये बट म्हणजे मला असं कन्फ्युजन क्रिएट झालेलं होतं जेव्हा स्कूलमध्ये हा धडा मॅम शिकवण्यासाठी तो क्रिप्टोझम्स काहीतरी असं तो जो वर्ड होता तर मॅम जेव्हा तो उच्चारला आणि हा जो आहे ना क्रिप्टोग्राम्स हा एक गेम आहे मॅथमध्ये. आता ABCD कसं ते इझी A 1 नंबरला आहे 2 असं तर ते त्याचा एक गेम येतं तर मला म्हणजे असंच विचारलं की वा सायन्समध्ये गेम्स आले आता मजा येईल ह्या वर्षीचे सायन्स शिकण्यामध्ये. मग कळालं की ते म्हणजे गेम्स नसून तर ते एक प्लांट्सचं क्लासिफिकेशनचा एक पार्ट आहे. क्रिप्टोग्राम गेम मध्ये काय असतं, शब्द लपलेले असतात ना. हो टीचर आणि एका म्हणजे काही याच्यामध्ये असं पण असतं की आता ए जो आहे तो 1 नंबरला बी जो आहे तो 3 नंबरला मग आपल्याला एक नंबर दिलेला असतो त्यावरून तुम्ही वर्ड शोधा असं. सो क्रिप्टोग्रामचा अर्थच ते लपलेलं शोधायचंय आपल्याला. क्रिप्टो म्हणजे लपलेलेच, क्रिप्टोचा अर्थ लपलेले. तो मला असं वाटतं की तुमचे डाउट्स पण संपलेले आहेत.